सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक ही विधान भवनामध्ये होणार आहे। मी विधान भवनातच आहे आणि विधान भवनामध्ये ही बैठक होत असताना अजित पवार यांची आठवण येणं स्वाभाविक आहे। अजित पवारांच्या कित्येक वर्षातल्या बैठका माध्यमांनी सुद्धा कव्हर केल्या होत्या आणि आज ही वेळ माध्यमावर येऊन ठेपलेली आहे की अजित पवार नसताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यांच्या गटाची बैठक सुद्धा त्याचं कव्हरेज करावं लागतंय। त्यांच्यानंतर सुनेत्रा पवार या अजितदादांची जागा घेणार, विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी त्यांची निवड होणार आणि त्यासोबतच उपमुख्यमंत्रीपद सुद्धा त्यांना दिलं जाणार। अर्थात अर्थखार्थ आताच दिलं जाणार नाही, कारण विधिमंडळाचं अधिवेशन फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहे। मार्चच्या महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल आणि तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत। अर्थात फडणवीसांनी सांगितलं आहे की अर्थसंकल्पा संदर्भामध्ये गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांचा अभ्यास खूप तपशीलवार सुरू होता, पण आता मी त्याच्या नियोजनामध्ये लक्ष घालणार आहे। क्रीडा आणि उत्पादन शुल्क हे दोन खाती सुनेत्रा पवार यांना दिली जाईल। संध्याकाळी 5 वाजता लोकभवन इथं सुनेत्रा पवार यांचा अत्यंत साधेपणानं शपथविधी समारंभ पार पडेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा निर्णय आहे आणि त्यावर मला भाष्य करायचं नाही असं शरद पवार यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय। याचाच अर्थ असाही होतो की शरद पवारांना सुनेत्रा पवार यांच्याबद्दलची माहिती ही केवळ वर्तमानपत्रातनं वाचायला मिळाली असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। दुसरीकडे जयंत पाटील असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे दोन्ही गट एकत्र येण्यासंदर्भात 12 फेब्रुवारीला महत्त्वाचा निर्णय होणार होता, पण अर्थात अजित पवार हयात असते तर अजित पवारांच्या हयातीत अनेक बैठका झाल्या, पण त्या बैठकांमध्ये अजित पवारांच्या पक्षाकडून केवळ आणि केवळ अजित पवार उपस्थित होते, तर दुसरीकडे जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांची नावं होती। शरद पवारांच्या पक्षातर्फे जयंत पाटील यांच्यावरच जबाबदारी दिली गेली होती आणि जयंत पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीमध्ये या बैठकींचा तपशीलवार खुलासा सुद्धा केलेला आहे। एक गोष्ट मात्र यातून स्पष्ट होते की शरद पवारांची कुठलीही संमती घेतली गेली नव्हती। याचं कारण शरद पवारांचा पक्ष आत्ताच्या घडीला वेगळा आहे, अजित पवारांचा पक्ष वेगळा आहे। भले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते। अजित पवारांची स्वतःची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाबद्दल सहमती होती, तशी त्यांची इच्छा होती, पण दुसरीकडे अजित पवार गटाच्या नेत्यांची म्हणजे जे प्रमुख नेते आहेत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची कितपत इच्छा दोन्ही पक्ष एकत्र यावे अशी आहे, याबाबत मात्र एक संदिग्धता निर्माण झाली आहे। अनेक प्रश्न या निमित्तानं पुढे ठाकले आहे, पण पवार कुटुंबियांवर हा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असताना शरद पवार सुद्धा आता मैदानात उतरले, लोकांशी संवाद साधतायत आणि आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहितीही दिली की सुनेत्रा पवारांबद्दल त्यांना काहीही माहिती नाही, जे वाचलं ते वर्तमानपत्रातून। त्यातून बऱ्याच गोष्टी पुढे येत आहेत, त्याचं विश्लेषण पुढे होत राहील। तुर्तात इतकंच, 2 वाजताची महत्त्वाची बैठक विधिमंडळ पक्षाची आणि त्यानंतर संध्याकाळी होणारा शपथविधी समारंभ यावरच आता सगळं लक्ष केंद्रित झालेलं आहे। कॅमेरामन विशाल घोरपडेसह मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल, मुंबई।